शिक्षणमहर्षी डॉक्टर पतंगराव कदम यांना सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन। कडेगाव प्लस मतदारसंघाचे भाग्यविधाते, भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांची पुण्यतिथी सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक श्री राजेश नाईक आणि इंटकचे अध्यक्ष डी.पी. बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। पतंगराव कदम यांचे कार्य ऐतिहासिक। राजेश नाईक आपले मनोगत व्यक्त करताना राजेश नाईक म्हणाले की डॉक्टर पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस, गोरगरीब आणि कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून समाजसेवेचा वसा घेतला होता। गरीब मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ आणि कॉमर्स कॉलेजचे जाळे विणले। विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृहे आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांची उभारणी केली। ते पुढे म्हणाले की आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले असून भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून सामान्यांना अल्प दरात उपचार उपलब्ध करून दिले। एसटी महामंडळाचे संचालक असताना त्यांनी खेड्यापाड्यात बस सेवा पोहोचवली आणि शालेय मुलामुलींसाठी मासिक पासेसची सुविधा सुरू केली। सहकार क्षेत्र, साखर कारखाने आणि दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्याचा कायापालट केला। महाराष्ट्राचा इतिहास डॉक्टर पतंगराव कदम यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मौलाली वंटमोरे यांनी केले, तर आभार अरुण पळसुले यांनी मानले। याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, विश्वास यादव, मुफीत कोळेकर, गणेश वाघमारे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, प्रदीप कांबळे, नंदकुमार कांबळे, नामदेव पठाडे, आर्यन लाड, शरण सर्वोदय, सिद्धाराम गणाचार्य, प्रकाश बरडोले, दीपक ताटे, विवेक नाईक, मखदूम चाचा, अलाबक्ष मुल्ला, राहुल शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।